देवाल स्मरण कोरनो विराजमान उभय गुरुवर्यांक नमस्कार कोरनो आज हे दिव्य उपस्थिती दवरले कैवल्य मठाधीश परमपूज्य श्रीमद शिवानंद सरस्वती स्वाम्याला चरणांतो आणि परमपूज्य श्रीमद श्री विद्याधीश स्वाम्याला चरणांतो नमस्कार कोरनो हे एक 60 वर्षाचे महासभेंतू अतिथी जेवण आपयल्ले एक जबाबदारीने दोन उत्तर उलोचक स्वाम्याला अनुमती मागता एक महान सभे 60 वर्ष एक देवस्थानाचे होड कार्यक्रम चलता अस तसले सभेंतू गुरुंगेले उभय गुरुवर्यांगेले उपस्थिती हांगास केवल दोन मठाचे स्वाम्यांगेले संगम मात्र नहीं है दोन्ही मताचे संगम द्वैत आणि अद्वैत मताचे संगम हांग जाला दोन्ही परंपरेचे संगम हांग जाला एक गौडपादाचार्य परंपरे 1286 वर्षाचे एक परंपरे आणि 550 वर्षाचे श्रीमंत मध्वाचार्य परंपरेंतू आईले गोकर्ण पर्तगाळी जेवतो मठाची परंपरे दोन्ही परंपरेचे समागम दोन्ही देवाल समागम भवानी शंकर देव आणि रामदेव एकाकडे एक देवस्थानांत पूज घेवत असले भाग्य दोन्ही देवाल समागम हांग जाला आणि दोन्ही संप्रदाय एक स्मार्त संप्रदाय आणि एक वैष्णव संप्रदाय दोन्ही संप्रदायाचे पूजा एकपंत पळोचे मेळचे भाग्य आमकां मेळ्ळा दोन्ही परंपरे दोन्ही संप्रदायाचे समागम हांग जाला सो असले एक संदर्भारी गुरुतत्वाचे महत्व म्हळ्यार गुरु आमगेले जिवनांतू कितले महत्व गुरुंगेले अगत्य आमगेले समाजाक आणि आमकां वैयक्तिक साधनेक गुरुंगेले अगत्य कितलं असं म्हणून उलोचक एक दोन्ही उत्तर प्रयत्न करता ताचेकिंत पहिले एक निदर्शन तुमकां दिता म्हळ्यार हे विशय सांगचे खातीर एक प्रचोदन कशें मेळ्ळें म्हणून हे 2017 अंतू हांव कारगिलांत तावळे रेंज ऑफिसर जावन काम करता आशिल्लो तावळे परमपूज्य विद्याधिराज तीर्थ स्वाम्याला थंय वास्तव्य आशिल्ले कारगिल चौडेश्वरी देवस्थानाचे वर्धंती वेळारी तावळे स्वामी बी आशिल्ले तावळे हांव युनिफॉर्म घालून घेवन स्वाम्याला आशिर्वाद घेवचे अर्जंट जावन गेल्लो तावळे दामಣ್ಣ थंय आयिल्ले दामण्णांनी स्वाम्यांक मुगेल गुर्त करून दितना स्वामी हो आमगेलो समाजाचे जालो हो DFO म्हणून सांगून सोडे तावळे हांव आनीक RFO आशिल्लो आनी 2 प्रमोशन जाय आशिल्लें म्हाका दामण्णान प्रितीन सांगलें जाल्यार हांव स्वाम्याक फाल्स उलोवचें जायना सो हांव स्वाम्याक विनयपूर्वक जावन सांगलो ना स्वामीजी म्हाका आनीकची 2 प्रमोशन बाकी आसा हांव आनीक RFO आसा आनी सद्या भितर एक प्रमोशन जावचें आसा 1 वर्स तुलन पेंडींग आसा मुगेल फायल ते तुमगेल्या आशिर्वादान जावका म्हणून ते मोस्टली मार्च म्हयन्यांतू 2017 मार्च म्हयन्यांतू स्वाम्याक हांव अशीची प्रार्थना केलें स्वाम्यान हसता हसता म्हळें जात्रे तुगेलें काम जाता रामनवमी भितर स्वीट वंचक तयारी करून घे तूं म्हणून स्वाम्याने आशिर्वाद दिले ते रामनवमी भितर ते फायल क्लियर जालें आनी ऑगस्टांत म्हाका ऑर्डर हातांत मेळ्ळें म्हाका प्रमोशन जालें सो म्हळ्यार एक गुरुतत्वाचे तांगेले वाणीन तूं कसन येता आमगेले थंय गव्हर्मेंट लेवलार रेड टेपिजम कसले उरो जाल्यार तांगेले वाणीन ती एक आयलारी ते साध्य जाता म्हणलें एक प्रत्यक्ष निदर्शन हांव आसा ते दिवस तुलेन म्हाका एक गुरुपरंपरेचे गोकर्ण पर्तगाळी मठाचे एक संपर्क शूर जाले आज थंय एक सेवेचे भाग्य मेळ्ळा सो त्या खातीरची म्हाका अनुभव जाल्ले गुरुतत्वाचे एक लाभ सगळ्यांक जावका म्हणलेले एक उद्देशाने 2 उतर उलोवचे प्रयत्न करता आमगेले सनातन परंपरेंतू एक मनशाले अल्टिमेट गोल ऑफ लायफ म्हळ्यार आतां गुरुंगेले अगत्य कसं आसा म्हणून सांगतना एक थोडे पिठीक जाय जाता अल्टिमेट गोल ऑफ लायफ आमगेले समाज आमगेले जिवनांत म्हळ्यार ते इट इज नॉट गेनिंग मनी दुड्ड करची की होड पॉलिटिकली स्ट्रॉंग जावची की होड ऐश्वर्य संपत्त करची की फॉरेन वचची की ते न्हय आमगेले सनातन संप्रदायांतू आमकां अल्टिमेट गोल ऑफ लायफ म्हळ्यार ते मोक्ष धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चारही आमगेले पुरुषार्थ आमी साधन करता तंतूय मोक्ष म्हणलें कसं आसा दॅट इज द अल्टिमेट गोल जाल्यार आमी फस्टाचे 3 कसं आसा ताजे वेरी मस्त इम्पॉर्टन्स दिता ती ताजे परिचय आमकां सगळ्यांक आसा धर्म अर्थ आनी काम आमी हांगाचे साधन करचें आनी आमगेले कल्पनेंत कसं आसा मेल्ल मागीर आमकां मोक्ष मेळटा सो 3 हांगा साधन करचें आनी देह त्याग करचें मेल्ल मागीर मोक्ष मेळटा म्हणून मोक्ष मेळचें तितलें इजी आशिल्लें जाल्यार इफ एट ऑल मोक्ष इज दॅट मच इजी हे इतले शास्त्र इतले उपदेश हे गुरुपरंपरे तांगेले उपदेश तांगेले आशिर्वाद हे सगळें आमकां अगत्य नाशिल्लें लॉजिकली पळोवपाक जाल्यार आज आमी हांगा मनुष्य जावन जन्म आयलीं ती म्हळ्यार ताजे अर्थ मागच्या जन्मांत आमकां मोक्ष मेळ्ळी म्हणून सो ते मागच्या जन्मांत मोक्ष कसालाक मेळ्ळी म्हणल्यार आमकां कळ्ळां रे आमी ते अड्डी कसन आसा मोक्ष ते आमी बाधा निवारण करून घेवता गुरुंगेल्या मार्गदर्शनांतू
ಋಣದ ಮೂಟೆಯ ಹೊರಿಸಿ ಪೂರ್ವಾರ್ಜಿತದ ಹುರಿಯಲ್ಲಿ ನಿನ್ನ ಕೊರಳನ್ನು ಬಿಗಿದು ವಿಧಿಯು ತೃಣದ ಕಡ್ಡಿಯ ಮುಂದೆ ಹಿಡಿದಾಶೆ ತೋರುತ್ತಿರೆ ಕುಣಿವ ಗರ್ಧಬ ನೀನು ಮಂಕುತಿಮ್ಮಾಮನು. ಮೋಕ್ಷಿಗೆ ಕಸನ್ ಅಡ್ಡಿ ಅಸಮಣೋ ಹೆಕ್ಕಗ್ಗ ಅಂತ सांगताती. ಋಣದ ಮೂಟೆಯ ಹೊರಿಸಿ येताना लोड घेऊन घेऊन आयलींती कितले बॅग घेऊन आयलींती आमकां गोतना कितले ऋण हांग तिरसूच आसा कोणे देवाधीन जाल्यार आमी म्हणटात तेगेले भुमीचे ऋण तिरवले तो गेल्लो म्हण घेवन म्हळ्यार तितले मोर्च पुसून आमी ऋण तिरसूचे हांगा आसता असले ऋण कितले जन्मांत कितले ऍड जाला की आमकां गोतना. हे ऋणाचे ಮೂಟೆ घेऊन घेवन मुखार वच्चा म्हळ्यार ಋಣದ ಮೂಟೆ ಹೊರಿಸಿ ಪೂರ್ವಾರ್ಜಿತದ ಹುರಿಯ ಕುಣಿಕೆಯಲ್ಲಿ ನಿನ್ನ ಕೊರಳನ್ನು ಬಿಗಿದು ವಿಧಿಯು ವಿಧಿ ಮಳೆಲೆ ಆಮ್ಗೆಲೆ ಗಳೆಕ ಗಳ್ಪಾಸ್ ಗಾಲ್ನ ತಣ್ತಾಸ ಮುಖಾರ್ ವಚ್ಚೆ सोडताना आमकां गोतास आमी बेंगलोरा वचका म्हणो लोड फाटी मागशी 50-50 kgचे दोन ऋणाचे ಮೂಟೆ आमी होला मुखार वच्चा म्हळ्यार विधी आमगेले गळपास घालून ताणतास पूर्वार्जितद कर्म ते कितले संचितांत कितले आस की आतां कितले भोगचे आस की प्रारब्धांत गोतना इतले हे खंयची पार करून घेवन खंयची ज्ञान घेवन पार करून मुखार वच्चा म्हळ्यार तृणद कड्डिಯ ಮುಂದೆ ಹಿಡಿದ ಆಶೆ ತೋರುತ್ತೀರೆ ಕುಣಿವ ಗರ್ಧಬ ನೀನು ಮಂಕುತಿಮ್ಮ. आमी गड्डव आमगे एक गड्ड कत्ते आसा ताका माथ्यार एक बोड्ड दवरून त्या बोड्डे तुरयेरी एक तणाचे भोर बांदून सोडला ते ताका दिसता आस गड्डवाक की तण आस मुखार दोळे मुखारी म्हणून ते घेवका म्हणून मुखार वच तशी तागेले माथ्यारी बांदला न्हय ते आनी मुखार वता अल्टिमेटली ते तण ताका मेळना हे गड्डव सोडना हे नांचता नांचता वता तशी आमगेलें जीवन जालां म्हणून खंय वचून आमी एक गोल पावका म्हणचे भितर असले सगळे लौकीक काम्य कर्म आमकां मनांत तो अभिलाशे हे सगळे येता असले वेळार आमकां हे सगळे शाश्वत न्हय म्हणून सांगचे खातीर एक गुरुतत्वाची आवश्यकता जाय जाता. विवेक चूडामणींतू श्रीमद आदिशंकराचार्य म्हणटा ती दुर्लभम त्रैमेव एतत् दैवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रय म्हणून म्हळ्यार हे तिनी अत्यंत दुर्लभ जावन एक खंयचे एक जिवाक मेळटा. फस्टाच म्हळ्यार तेवें दैवानुग्रह असल्यार मात्र मेळटा म्हणून फस्ट ऑफ ऑल मनुष्यत्व मनुष्य जन्म आमी मनुष्य जावन जन्म आयल मागीर तें मेळ्ळी हें मेळ्ळी म्हणून देवा लागीं डेली कंप्लेंट्स आमगे लिस्ट आसून आसा जाल्यार फस्ट ऑफ ऑल आमकां मनुष्य जन्म मेळ्ळेले खातीरची दोन फुल्ल चड मेळका देवा आमकां मनुष्य जन्म दिला एटलिस्ट एक विचार करूंक शक्ती दिला म्हणून. नेक्स्ट वन इज मुमुक्षत्व म्हळ्यार द एम्बिशन टू अटेन मोक्ष. आमकां हे पुरुषार्थ कसं म्हणून गोत आसा तत्तावळी गुरुंगेले उपदेश मेळटा वैदिकांगेले मार्गदर्शन मेळटा प्रत्येक संकल्पांतू चारी पुरुषार्थ साधन करता म्हणून आमकां सांगता ती एटलिस्ट आमकां तें कळ्ळां की मोक्ष आमी पावका म्हणून घेवन हें मुमुक्षत्व. आनी हें जालें मागीर एक नेक्स्ट वन एक आसा तें महापुरुष संश्रय म्हणून आमी कितले लकी म्हणून आमकां कळका जाल्यार कितली समाजाक गुरू परंपरे ना तांणी खंयचे एक तांगेले तुमी लायफस्टायल समाजाचे पळयल्यार कळटा तांकां ಮುಂದೆ ಗುರಿ ಇಲ್ಲ ಹಿಂದೆ ಗುರು ಇಲ್ಲ तांणी कशकी वता आसता ती तांकां खंयचेय लंग लगा उरना जाल्यार आमगेलो समाज इतले शिस्तबद्ध जीवन करता आसा ती प्रति एक मनुष्य दुर्बळ आसा जाल्यार बुद्धी नातिलो विवेक नातिलो आमगेल्या समाजांत कोणें ना ताजें कारण म्हळ्यार आमकां महापुरुष संश्रय 4 मठ गुरू परंपरे इतले आमकां मेळ्ळा आमगेल्या समाजाक 4 मठ 1286 वर्साचे 740 इस्वींत स्थापन जाल्ले गौडपादाचार्य परंपरे 550 वर्षाचे पुढे स्थापन झालेले पर्तगाळी जीवोत्तम मठ परंपरे 484 वर्षाचे पुरातन झालेले काशी मठ परंपरे आणि 325 वर्षाचे चित्रापूर मठ परंपरे खंय ना खंय हे गुरु परंपरेचे आशीर्वाद आमकां मेळटाच. हे महापुरुष संश्रय आमकां दैवानुकूलांत देवानुग्रह आशिल्लेक मात्र आमकां मेळटाच. हे दैवानुकूल आसून आमी हे जिवनांतूची मोक्ष साधन कोरगे न्ही म्हळ्यार आमगेले इतले मूर्ख आनी कोणेय उरना ती. सो आमकां आतां मनुष्य जन्म आयला हे जन्म खंयचे खातीर आयला म्हूण कळ्ळां एक कर्मबंधन आमकां जालां हे कर्मबंधन आशिल्लेक आमकां हे जन्म आयला हे जन्मांतू आमी हे कलकल कर्म आसा ते सगळे तिरसून घेवन मुखार वचचें जाल्यार कशी आयले हे कशी अंटवलें आमकां. आमी खंयची एक काम करता ते आजी आमगेल्या घरा मुखार एकलो मागतालो आयलो जेवण नाशी जेवणा वेळार आयलो सो हांव ताका जेवण दिलें तो खुशी जालो तागेलें एक भूक ते वेळाक शमन जाल्लें पाप भुकीन आयलो ताणें वताना तुम्ही म्हाका जेवण दिलें म्हाका मस्त खुशी जालें म्हगेल्या पोटा भूक शमन जालें तुमकां बरें जावो देव तुमकां बरें करूं म्हूण एक ताका म्हळ्यार मनान तो हर एक करून गेलो म्हणलें क्या आमकां एक अभिमान येता देहाचारी हां हांव आज ताका जेवण दिलो त्या खातीर तागेलें भूक शमन जालें म्हणून द मोमेंट म्हाका तशें मनान तूं आयले क्षणारी म्हाका आनी ताका एक ऋण सूट जालें.
तन्ने मिगेले जेवण तू हांव दिल्लेले जेवणा खातीर तांणी कोर न्हू तागेले बूक एक दिवसा खातीर शमन कोर घेतिलेक मिगेल ऋण तिसूचक तो येवका जाले हांवें एक पंत आनी ते जाल्ले मागीर तागेले ऋण तिसूचक हांव जावका न्हय मेन हांवांच ताका ऋणाक कारण जाल्लेलो सो हांवें जन्म येवका जाले द मोमेंट हांव केल्लो आमगेले खंयचे इंद्रिय सगळे आमगेले पंचेंद्रिय कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय आस ताजे हे देहभाव म्हाका आयला रे हाजे अभिमान चड जाला रे ते ऋण तशी सूट जाता आयले आतां एक महाविष्णू याग हांगा जाल्ले सगळ्यांक गोत आसा अत्यंत वैभव रितीर जाल्ले सेवादारांक आमी सन्मान बी केले सन्मान यज्ञ करचे प्रारंभांतू भटमामान एक संकल्प करतात श्री विष्णू प्रेरणया श्री विष्णू प्रीत्यर्थम प्रेरणा दितालो तो आनी सन्निवेश आतां आमी याग कोरका म्हळ्यार ताका एक सन्निवेश सृश्टी कोरका एक 60 वर्साचे सन्निवेश जावका समस्त समाज बांधव एकत्र जावन येवका स्वाम्यांगेले उपस्थितीक अनुमती मेळका तांणी हांगा येवका इतले उपस्थितींतू ते सेवादारांक ते वेळा सम अनुकूल जावका इतले जावन हे सन्निवेश क्रिएट करतालो देव सो विष्णू प्रेरणया विष्णू प्रीत्यर्थम तितलेक आमगेले संकल्प राबयलो आसला रे आनी हांगा जन्म घेवची आवश्यकता ना जाल्यार आमी लिस्ट चड करता वता ते जाल्ले मागीर मम आनी म्हगेले सहकुटुंबानां क्षेम स्थैर्य वीर्य विजय आयुष्य आरोग्य अभिवृद्धी म्हगेले चेडवांक विद्याभ्यास म्हगेले बायलांक अखंड सौभाग्य प्राप्त जावका आनी कोण कोण उद्योगांत आसा तांकां सगळे उद्योग प्राप्त हें आमी लिस्ट संकल्प केले मागीर एक संकल्प करून आमी बरें काम केलां पुण्या काम केलां ते पुण्या कामाक एक फल अंतू आसून आसा जाल्यार ते फल केन्ना मेळटा म्हणून आमकां गोतना हेची जन्मांत मेळत की आज आमी हे हवन केलेले पुण्य आजी मेळत की मुखाल जन्मांत मेळत की कितले प्रमाणार मेळटा कशी मेळटा ते आमकां गोतना ते देवालय तो सांगला कर्माचेर मात्र तुका अधिकार फलाचेर तुका अधिकार ना ते आमी दिता ती म्हणून सो देव केन्ना दिता म्हणून गोतना सो केन्ना आमी काम्य कर्म करता ती आमी एक संकल्प दवरून हें काम म्हाका जाय म्हणून कर्माचे फलाचेर एक संबंध बंद संग म्हणटात ताका अटॅचमेंट ते कोर घेवन आमी संकल्प करता ती त्या वेळा ते कितले जन्म भोगच्याक आमी येवका म्हणून आमकां लिस्ट गोतना जाल्यार आमी एक विचार करना ती आमगेले आवश्यकता हे देवस्थानाक म्हळ्यार आतां आमी सगळे सेवादार इतले सेवे केले म्हणून सांगतात न्हय जाल्यार देवाक हे काम करूंक घेवच्याक आमी सगळे जाय की आमगे लगत्यास्वे आमी सगळे केवल निमित्त मात्र आमी कोण्णेय ना जाल्यार हांगा आशिल्ले उपस्थित आशिल्ले कोण्णेय ना जाल्यार बी हे कार्यक्रम इतले यशस्वी चलता आशिल्ले बिकॉज ते संकल्प केलेले देवानी आमी सगळे हे केन्नाय मनांत आमकां सगळ्यांक गोत आसा गुरूंगेलें मार्गदर्शन हे वेळाची आमकां मेळटा आसा आमी सगळे पदे पदे उडगा सुरका आमी कोण्णेय ना जाल्यार बी हे कार्यक्रम इतले यशस्वी रितीन चलता आशिल्ले आतां परमपूज्य विद्याधिष्ठित स्वाम्याने 550 वर्साचे एक संकल्प केले 550 दिवसांतू 550 कोटी रामनाम जप कोरका म्हणून ते जप तांणी संकल्प केलेले पुरा कडेन पब्लिसिटी जाल्ले सागरांत एकलो म्हगेले गुर्ताचे एकलो डॉक्टर हांव तागे लागीं अशी अनारोग्य जाले तवळे गेलो वता आशिल्लो ताणें म्हाका अशी विचारलें ಇದು ಸಾಧ್ಯ ಆಗುತ್ತಾ ಮರರ 550 ಕೋಟಿ ಜಪ ಯಾಕೆ ಆಗಲ್ಲ ಮೇಡಮ್ ನಿಮ್ಮ JSB ಸಮುದಾಯ ಒಂದು ಬಿಸ್ನೆಸ್ ಓರಿಯೆಂಟೆಡ್ ಕಮ್ಯುನಿಟಿ म्हळ्यार ಮೇಜರ್ ऑक्युपेशन इज बिझनेस 6 to 9 आमगेले पीक अवर्स बिझनेसाचे पीक अवर्स ते काम सोडून तांणी तांगेले घरांत जप करता म्हळ्यार जायना जप केंद्राक येवन जप कोरका तेव्हांय वैदिक शिकून दिवका तांकां शिकून दिले तशी म्हणका आनी तांगेले बैसून आमगेले इतल्याक आमी जप करून कावंट दिले म्हळ्यार तेव्हांय जायना सामुहीक जावन कोरका इतलो तो लिमिटेशन आसा हें साध्य जात की म्हणून म्हाका विचारलो हांव तवळ सांगलें ताका ते दिवस हांव हें उत्तर दिलेलें ताका ಇದು JSB ಸಮುದಾಯದವರು ಮಾಡಿಕೊಡ್ತಾರೆ ಅಂತ ಆಗುತ್ತೋ ಅಥವಾ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಸ್ತ್ರೀ ಮಾತೃ ಸ್ವರೂಪಿಗಳು ಅವರೆಲ್ಲ ಅವರವರ ಕೆಲಸ ಅವರ TV ಸೀರಿಯಲ್ಸ್ ಎಲ್ಲ ಬಿಟ್ಟು ಬಂದು ಮಾಡ್ತಾರೋ ಏನೋ ಅದು ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಆದರೆ ಸಂಕಲ್ಪ ಮಾಡಿದವರೊಬ್ಬರು ಮಹಾನ್ ವ್ಯಕ್ತಿ ಹಾಗಾಗಿ ಇದು ಸಾಧ್ಯ ಆಗೇ ಆಗುತ್ತೆ ಆದಾಗ ಆದ ದಿನ ನಾನು ಬಂದು ನಿಮಗೆ ಮಾತಾಡ್ತೀನಿ ಮಳ್ಳೇಲಿ ತಕ್ಕ देव सांगता भगवद्गीतेंतू एक खंयचे असाधारण साधन जाल्ला असाधारण प्रतिभा नवे एक दैवी मॅनिफेस्टेशन ऑफ डिविनिटी तुका एक असाधारण एक्स्ट्रॉर्डिनरी खंय पूण तुका पळोवचें मेळ्ळां रे थंय थंय मिगेल अनुग्रह आसा मिगेल दैवांश मिगेल अंशची संभूत थंय म्हळ्यार मिगेल अंशची ते जन्म आयला म्हणले हाका म्हण यद्यद विभूती मत्सत्वम श्रीमदूर्जितमेव वा तत्तदेवावगच्छत्वम मम तेजोंश संभवम देव स्वयं सांगला हांव सांगता आशिल्लें न्हय तांणी देवाला अवतार म्हणून देव स्वयं सांगता की खंय खंय एक एक्स्ट्रॉर्डिनरी तुमकां साधन पळोवचें मेळत की
देवाला डिव्हिनिटीचे एक मॅनिफेस्टेशन म्हळ्यार एक सान प्रतिभे सन्न चेडूं व्हड रितीर साधन करता आसा ती एक चंद आहे मस्त वैभव रितीर चलता आसा ते जाग्यार मिगेल मम तेजोंश संभव मिगेल अंश थंय संभव जाला. सो स्वाम्यानी केवल संकल्प केल्ले दिवस आमकां गोत आशिल्लें की हें कार्य 550 कोटी जप जाता म्हणून तें जाल्लें ताजेकिंत चड जाल्लें. आमगेल कोणाला आवश्यकता आशिल्वे आमगेल कोणाले तसले एक कार्याक आवश्यकता आशिल्वे. आमी सगळे आतां जप कार्य केले जप आमी सगळे केले करून दिले आमगेले 1 लाख केले 2 लाख केले. आमचे असले लोकांक गेले साधन आमचे असले लोकांक नंबूंक घेवन स्वाम्यान हे संकल्प केले म्हळ्यार ना देवाक नंबूंक घेवन केले. देवाल प्रसाद घेतले देवा तुमी चलोवन दी म्हणलें कार्य जालें. एक सुभाषित आमी सगळ्यांक उडगास करून घेवका. विजेतव्या लंका चरणतरणीयो जलनिधी. लंका कोणा ಲಂಕೆಯನ್ನು ಗೆಲ್ಲಬೇಕು ರಾಮಾಕ ಲಂಕಾ ಓಟು ಯುದ್ಧ ಕೋರ್ನು ಸೀತಾ ಮಾತೆಗೆ ಥೈತನ್ ಸೊಡಂಗೇನು ಹಡ್ಕ ಜಲ ಥೈ ಕಶಿ ಪಾವಕ ಮಾಡಾರೆ ಚರಣ ತರಣಿಯೋ ಜಲನಿಧಿ ಚಮಕುನು ವಚ್ಕ ಆಜಿ ಕಾಲ ಮಣಕೆ ಫ್ಲೈಟ್ನ ಬೋಟ್ನ ಶಿಪ್ಸ್ನ ಸೇತು ಬನ್ಕ 100 ಯೋಜನ ದೂರ ಸೇತು ಬನ್ಕ ಚರಣ ತರಣಿಯೋ ಜಲನಿಧಿ ವಿಪಕ್ಷ ಪೌಲಸ್ತ್ಯ विपक्ष ಅಂತ कोण आसा म्हळ्यार जायत आमी चमकुंगेन कशकी सेतू बंदून वच्चा म्हळ्यार थंय कोण आसा विपक्ष पौलस्त्य. पुलस्त्य वंशाचे महान पराक्रमी रावण महान पराक्रमी ते कालाक तपस्वी जन्मांत ब्राह्मण जलारी आचरणेंतू राक्षस सगळे मायावे विद्ये गोत आसता का जलारी स्वयं तपस्सु कोरून स्वयं आत्मलिंग घेवन आयले तसले महान तपस्वी. सो 2 कॅरेक्टर एका मनशांत आसा. आनी रणभुवी सहायश्च कपयः. रामाक सहाय कोण करता आसा ते म्हळ्यार आमगेले तसले सगळे मांकड एक काम सांगल्यार अनेक करता ती एकलो मुखार वच्चे गेल्यार अनेकलो बाल तणता मुखार कोणाक वच्चे सोडना ती तन्नी काम करना ती असले आमगेले तसले मांकड मेळ्ळो रामाक सहाय कोरका. तथाप्यको रामः थंय राबिल कोण म्हळ्यार एकलोच राम. ते राम तितले हे इतले मंकडा सैन्य कपी सैन्य घेवन गेनो 100 योजन दूर सेतू बांदून सीता मातेक सोडून घेवन आपूण हाडटा म्हळ्यार कारण कसं म्हणून ते सुभाषिताचे लास्ट लाईन असं क्रिया सिद्धी सत्वे भवती महताम नोपकरणे. खंच मनुष्याक सत्वगुण असं भितरी सात्विक गुण असं ते सात्विक गुण तांगेले अंतसत्व तांगेले शक्तीची काम करूंक येता. आमचेसले उपकरण तांकां आवश्यकता ना म्हणून उपकरण तांकां आवश्यकता ना आमकां गृहस्थांक उपकरण आवश्यकता आसा. तांकां केवल तांगेले सात्विक शक्तीची क्रिया सिद्धी सत्वे भवती तांकां कोणाले आवश्यकता ना. हे सत्वगुण म्हळ्यार आतां एक आमी उलयतना सांगता ते सात्विक गुण म्हळ्यार कसं न्ही सात्विक तांगेले तांणी संकल्प केलेले काम कशें सुलभ रितीर जाता आमी केल्यार ते जायना मू कसं लाका म्हळ्यार तांकां भगवद्गीतेंत कृष्ण अनेक कडेन सांगता सत्वगुण म्हळ्यार कसं न्ही. एक उदाहरण दिवन सांगता ते एक कॅरेक्टर तुमकां सांगता गेल्यार तुमकां कळटा की परमपूज्य स्वाम्यांक गेले कितले परफेक्टली ते मॅच जाता कितले एक हांगेल खातीर सांगिल्लें म्हणके सात्विक करताले लक्षण देव सांगता. मुक्त संगो अनहंवादी धृत्युत्साह समन्वितः सिद्ध्यसिद्ध्यो निर्विकारः सह कर्ता सात्विक उच्यते. एक एकच गुण आमी पळयता वच्या मुक्त संग संग म्हळ्यार आमकां आशिल्ले तसले अटॅचमेंट निष्काम कर्म. मुक्त संग म्हळ्यार संग नातिले. एक व्यक्ती संन्यास पीठ अलंकार करचे एक सामान्य विषय न्ही. तुमकां ताजे मागशी कितले व्हड त्याग आमी लौकीक विशयांत अशी सांगता ते स्वाम्यांनी समस्त समाजा खातीर तांगेले कुटुंब त्याग केले संसार त्याग केले ताणें वाडून आयले एक घर दार सगळें सोडून येवन समाजा खातीर राबले म्हणून. आमकां 2 दिसां खातीर खंय पुणी कामाचे कारणाक बेंगलोर गेल्यार वापस येवन केन्ना घर पळयता हावस बोपसूल तोंड पळयता बायल चेडवाल तोंड पळयता म्हणून दिसता आसता जाल्यार एक आवसू बपसुले मोगान व्हड जावन आशिल्ले एकलो वटू एक दिवस डिसायड करता ना आय विल नॉट कन्फाइन माय सेल्फ टू दिस फॅमिली. हे कुटुंबाक मात्र हांव सीमित जाल्ले व्यक्ती न्ही. आय बिलॉंग टू दिस युनिवर्स. हांव सगळे विश्वाक समर्पण जावका समस्त समाजाक बरेपण करता म्हणून भायर येवन आय बिलॉंग टू दिस वर्ल्ड म्हणून राबता पळय ते तितले सुलभ ना. गुरू एक संन्यास स्वीकार करताना तांगेले मात्र नाही तांगेले हावस बापसुले त्याग आसता तेवूय आमी विचार करून घेवका. एक गुरुपीठ निरंतर जावन अविच्छिन्न जावन चोलन आयला म्हळ्यार 24ನೇ गुरु परंपरे 77ನೇ गुरु परंपरे हे इतले चोलन आयला म्हळ्यार कितले हावस बापसून गेले त्याग आसता. 77
आणि हांगा 24 इतले त्याग तन समन्वय आसा निष्काम कर्म मुक्त संघ म्हळ्यार सगळे संघ सोडून घेवन एक समाजा खातीर येवन राबली ती. नेक्स्ट वर्ड इज अनहमवादी. अहमवादी म्हळ्यार हांव केल्लेले म्हणचे भावनेंत खंयचें काम करतालो तो अहमवादी आनी हन्नी अनहमवादी. ಖಂಚೆ ಕಾಮ್ ಕರ್ತಾತಿ ಎಲ್ಲವನ್ನೂ ನಾನು ಮಾಡ್ತೀನಿ ಆದರೆ ಕ್ರೆಡಿಟ್ ಎಲ್ಲ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಕೊಡ್ತೇನೆ. एक रेकॉर्ड जाले वर्ल्ड रेकॉर्ड तुमकां गोत आसा. वर्ल्ड रेकॉर्ड जाले, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड जाले, इंडिया रेकॉर्ड जाले. त्या रेकॉर्डाचेर अकस्मात इन केस तुमी अशी समजून घेया स्वाम्यान खंय पळय ते रेकॉर्ड केल्लेले कोण म्हणून तांणी विचारलं तवळी तांगेलें नांव दिलेलें आसल्यार श्रीमद विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी गोकर्ण पर्तगाळी मठ म्हणून तांणी बरेंशिल्लें आसल्यार इन केस आमकां मस्त लोकांक खुशी जाताले म्हळ्यार आमगेले स्वाम्याल नांव रेकॉर्ड जालें म्हणून आमी सगळे खुशी पावताले. जाल्यार तांणी तशें करनी. सगळें तांणी केलें. तांगेले संकल्पांत एक व्हड कार्य साधन करून घेतलें. क्रेडीट GSB समाज बांधव म्हणून तांगे आमगेलें नांव बरयशिल्लें. अनहमवादी अहमवाद ना सगळें केलेलें समाजाचें समाजाक क्रेडीट दिलें. थर्ड कॅरेक्टर इज धृती उत्साह समन्विता. धृती आनी उत्साह दोनी. धृती म्हळ्यार एक बॅलन्स एक कमिटमेंट आनी खंयचें धरिल्लें काम सोडनाशिल्लें तसलें एक कन्विक्शन. तुम्ही पळोवका म्हळ्यार एक 550 वर्साचें एक ट्रान्सफॉर्मेशन करचें म्हळ्यार इट इज नॉट दॅट इजी. केक वाक न्हय तें. मस्त तितले हर्डल्स आयल्या स्वाम्यांक. मस्त तितले लोकांगेलो सहकार मेळ्ळा जाल्यार तंत हर्डल्स बी आशिल्ले. एक दिवस बी स्वाम्याल तोंडांतू ते सुस्तू तांणी जायत हें नाका सोड सोडया असले खंयचेय उत्तर तांगेले तोंडांत तेणी. धृती म्हळ्यार आमी धृती गेडबेडा म्हणटा न्हय एक बॅलन्स ना आमी संकल्प केला ते करून करता ती म्हणून. आनी उत्साह म्हळ्यार तुमकां सगळ्यांक गोत आसा ते 10 दिवसाचे कार्यक्रम कशे चले तुमी सगळे टीव्हीन पळोवन आसताले नवे प्रत्यक्ष जावन थंय येवन आसताले. स्वाम्याले सांगू न्हय तोंड सुकून गेलेले तांकां रेस्ट ना अशी दोळ वट सुजून गेलेले तांगेले तोंड आमी घरांत उलयत आशिल्ले तोंड पळोवचें जायना स्वाम्यांक सुकून गेला पापशें दिसता. म्हळ्यार आमकां व्हड गंमत आमकां नैनातील सगळे खाण म्हळ्यार एक कार्यक्रमाचे चंदा एक तूक जाल्यार जेवण खाणाची वैभवाचे अनेक तूक इतले तसले वेरायटीज जेवण खाण आतिथ्य आमी आनी खंय पळयनी. मोस्टली आज थंय आमी कोणें पळयनी न भूतो भविष्य ती गोत ना. स्वाम्याल हातांत आनी इतले व्हड कार्यक्रम जाताले आज थंय आमी पळयनाशिल्ले. जाल्यार तांणी सकाळी 6 गंटे पसून तांगेले दिनचरी एक दिवस आमी तांगेले दिनचरी फॉलो करूंक एक अर्द दिवस बी जायना. आमकां तितलोट वैभवाचें जेवण खाण करयलें तांणी. तेची रुटीन तेची गेड्डे गेणसू मोळके कालू प्याज तेच फळार तांणी आमी इतलोट गंमत केलें नवें म्हणून तांणी कांय रांदपान तांगेलें कांय विशेश ना. तांणी तेची फळार तेची सात्विक आहार तेची स्विकार केले. आमकां सगळें करून दिलें तांणी मात्र तशी उरले. जाल्यार उत्साह एक अंश बी कमी जायना तांकां. सकाळी 6 गंटे शूर केल्यार 12 गंटे पसून 18 तास एक दिवसाचे 18 तास सार्वजनिक मध्य राबून हे काम करचें सामान्य लोकांक म्हळ्यार अवतार जाल्यार मात्र ते देव सांगलं न्हय मम तेजवंश संभव मुख्य प्राणाला अवतारो आनी तांणी स्वयं भवानी शंकराला अवतारो 16 वर्सांतू तांणी संन्यास स्वीकार केलेले स्वामी. आज थंय इतले 12 वर्सांतू सॉरी इतले सान प्रयारी संन्यास स्वीकार करून समाजाक मुखारसून हाडता आसा ते म्हळ्यार सामान्य विशय न्ही. ते उत्साह आज थंय स्वाम्याल तोंडांत कमी जायनी. तांणी तितलेच आशिर्वाद दिता आसा ती तांकां कश्ट नावे तांकां म्हळ्यार संकश्ट नावे तांकां ताप गिप येनावे तांकां खंयचे दैहिक जालेले त्रास येनावे म्हळ्यार तांकां येता. तुमकां सगळ्यांक गोत आसा परमपूज्य विद्याधीश तीर्थ स्वाम्यांनी तांगेले पट्टाभिषेकाचे आशिर्वचनांत मेळ्ळेले म्हळ्यार आशिर्वचनांत तांणी सांगिल्लें की परमगुरू विद्याधीराज तीर्थ स्वाम्यांक कितले दैहिक जालेले दूख आशिल्ले एक पेन तांणी अनुभवशीत आशिल्ले म्हणून तांणी दूख अनुभवशीत आशिल्ले. जाल्यार तांगेला कोण वता ती आमकां त्रास आसा आमकां देहांत खंयचे एक कश्ट आसा म्हणून सांगून तांगेला गेल्यार तांगेले केवल एक मंत्राक्षतेन तूं आमकां बरेपण जावं तशी आशिर्वाद करताले. जाल्यार तांणी सगळे दूख भोगले. ತಾನು ಬಿಸಿಲಲ್ಲಿ ನಿಂತು ತನ್ನ ಬಳಿ ಬರುವವಗೆ ತಣ್ಣನೆಯ ಆಸರೆಯ ನೆರಳ ನೀಡಿ ಹೇಗೆ ಗೆಲುವಾಗುವುದೋ ಹಸಿರೆಲೆಯ ಹೊಂಗೆ ಮರ ಹಾಗೆ ಬಾಳಿಸು ಗುರುವೆ ಪ್ರೀತಿ ಇಟ್ಟು ಮೊಣಗೆನು ತನ್ನಿ ಒತ್ತಂತ್ರ ಅಬ್ಬಿಲೆ वैरी लस्तास तांणी वत एक रूख कशी वतंत राबून आसा वैरी लस्ता आसता म्हळ्यार वैशाखांत फुल्ल वत सुकून आसता पन्न
आणि सकल रूट्स खंय भुमींत वचून आसता ते उदक मेळना. म्हाका उदक ना, म्हाका वयर लासता असो म्हूण घेवन ताजे रुखा मुळां येवन कोण कोण राबता ते तांकां तूं हांगतान वच म्हूण केन्नाय रूख सांगनी. आयिल्ल्यांक नेಮ್ಮದಿಯ ಆಸರೆಯ ನೆರಳ ನೀಡಿ आमकां नेरळ दिले, आमकां आश्रय दिले, आमकां बरेपण केलें आनी तितलें मात्र नाही फल बी दिलें. केवळ नेरळ मात्र दिनी रूख फल दिलें, तुमकां आमकां पोट भरून केलें. तांणी सगळे कश्ट भोगले. निष्काम कर्म केन्नाय आज थंय तांणी केन्नाय देवा लागीं तांगेल खातीर म्हाका न्ही प्रति इतलें वर्स तूं पूज करून आयली ती ते भवानी शंकराल पूजा, ते रामदेव गिरी विठ्ठलाल पूजा पूज करून जाल्यार मागीर समस्त फल समाजाक समर्पण केलें. ते खातीरच आमगेलो समाज इतले एक शिस्तबद्ध जावन जीवन करूंक साध्य जाला. सिद्ध्या मुखारचे कॅरेक्टर सिद्ध्या सिद्ध्यो निर्विकार. सिद्धी आनी असिद्धी खंयचें काम जातना दोनी आस साध्यते. काम जाता नवे जायना ते दोनींतून निर्विकारत्व जाल्यारय देवाल प्रसाद, जायना जाल्यार बी देवाल प्रसाद. कशी तो चलयता तशी जाता. हे सिद्ध्या असिद्ध्यो निर्विकार. हे निर्विकार म्हळ्यार मनांत खंयचे विकार ना, मनांत खंयचे तांकां टेन्शन ना. देव कशें चलयता तशें जाता म्हणून तांणी एक दृढ निश्चयाने कसं काम केलें. सह करता सात्विक उच्चते. हांकां सात्विक करता म्हणटा ते. आमी सगळे राजसीक करता. आमकां प्रत्येक कामांत क्रेडीट जाय जाल्यार तांणी तशें न्हय. आज थंय कसं काम केलें हे सात्विक भावनेन तूं काम केलें. हे गुण आमी तांणी आमकां उपदेशान सांगता म्हणून ना. तांगेलें जीवन पळयल्यार तांणी सकाळ दोन रात्री पसून तांगेली दिनचर्या पळयल्यार आमकां अर्थ जावका. आमी केवळ तांगेले पूज पळोवन आशिर्वाद घेवन तीर्थ प्रसाद स्वीकार करून येवचे न्ही. आमी प्रति एक क्षण तांणी कशी करता आसा ती पूज करता आसा ती निश्काम जावन करता आसा ती. देव आमकां सांगता आमी सगळे तांकां फॉलो कशी करता, हे कर्मबंधनांतल्यान कशी भायर येवका, खंयचें काम केल्यार ते अंटून घेनाशी तशी आनी मुखारचे जन्म येनाशी तशी कशी आमी मोक्षाक पावका म्हणून देव आमकां एक मार्गदर्शन भगवद्गीतेंतून दिता. यत् करोषि यदश्नासि यज्जुहोसि ददासि यत् यत् तपस्यसि कौंतेय तत्कुरुष्व मदर्पणम. देवानी क्लियरली आमकां सांगला यत् करोषि कसं कसं काम करता की तें, यदश्नासि कसं आहार सेवन करता की तें, यज्जुहोसि कसं यज्ञ करता की कसं आहुती दित की तें, यत् ददासि यत् कसं कसं दान धर्म करता की तें, यत् तपस्यसि कौंतेय अर्जुनाक सांगता असं यत् तपस्यसि कसं तपस्सु जप तप आमगेलें अनुष्ठान करतात की तत्कुरुष्व मद अर्पणम. सगळं कृष्णार्पण भावान करी. तुका कर्म अंटून घेना, तुका कसं बरेपण करका, तुका मिगे लागीं कशी पावोंक घेवका ते हांव पळयता म्हणून. स्वामी प्रति दिवस हे अक्षरशः पालन करून प्रति एक कर्म तांणी करचें, प्रति एक काम देवाक अर्पण करून ताजें फल आमकां दिता आसा ती आमगेले समाजाक बरेपण जाता. इतले वर्सां तुलेन बरेपण जाता आयला. कशी मेळटा आसा, खंयच्या विधानार मेळटा आसा म्हळ्यार आमकां प्रत्यक्ष निदर्शन खंयचेंय मेळना. म्हळ्यार आतां तान जालें उदक पिलें, तान थंड कमी जालें अशी निदर्शनां मेळतना जाल्यार अनुग्रह परंपरानुगत जावन आमकां मेळटा आसा. ताजे अनुभव घेवका म्हळ्यार आमकां थोडे योग्यता उरका. ते आमकां कळका की स्वाम्याल अनुग्रहानीचे बरें. हांव फस्टाकच सांगलें तांगेले एक वाणीन ती आयले म्हगेलें काम जालें. हे भावाने आमकां आसला रे आमगेले प्रति एक जिवनांतून प्रति एक स्टेप तांगेले आशिर्वादानीचे बरेपण जाता आसा म्हणून आमकां कळचे अनुभव सुरू जाता. जाल्यार ते अनुग्रह कशें येता आमकां खंयच्या टायपार आमकां कळटा. 4 विधान आसा खंय. हांव बिंग ए फॉरेस्ट ऑफिसर हांव लिंक करून तुमकां सांगता. फॉरेस्ट्रीचे लिंक करून हांव तुमकां सांगता. 4 नमुन्याचेर स्वाम्यांगेलो अनुग्रह भक्तांक मेळटा खंय. एक स्मरण, अनेक स्पर्श, अनेक दृष्टी आनी एक लास्टाचे शब्द. तुमकां उदाहरण दिवन सांगल्यार तुमकां क्लियरली अर्थ जाता. एक ऑलिव्ह रिडले टर्टल्स म्हूण आसा ते समुद्रांतू आसता. ते जीवन पर्यंत 1000, 5000, 10000 किलोमिटर स्विम करता उरताची. जाल्यार मोट्टे दवरचे वेळार बिचार येता ती मोट्टे दवरून ताका क्लीन प्रोटेक्शन आनी कोरून आनी परत समुद्र वता ती. एक 5 मिनटां खातीर बिचार येता ती आनी परत समुद्र वता ती. 5000, 10000 किलोमिटर वता ती. कितले दूर किलोमिटर तांणी स्विम करून गेल्यार बी हांगा दवरलेले मोट्याचेरीच तांगे लक्ष ते ऑलिव्ह रिडले टर्टल्सांक स्मरण करता उरताचे. हां मिगेले पिल्ल थंय आसा ती, तांकां रक्षण मेळटाच की ना, तांकां कोणें शत्रू येवन अटॅक करतास की, तांणी केन्ना भायर येता ती हॅचलिंग्स भायर येता ती केन्ना म्हाका समुद्राक सेरवन म्हाका आनी परत केन्ना सेरवता ती म्हणून चिंतन करता उरता. ते चिंतनेन तुची ते एक टेलिपॅथीक कम्युनिकेशन जाता आनी ते मोठो हॅचलिंग्स भायर येवन समुद्राक सेरवता ती. तशी गुरू प्रत्येक क्षण आमगेलें स्मरण करता उरता. समाजाक बरें जावो, समाजाक बरें जावो म्हणून ते स्मरण मात्रांनी आमकां अनुग्रह प्राप्त जाता. हें फर्स्ट विधान. सेकंड विधान
आमकां सगळ्यांक गोत आसा पिकॉक म्हळ्यार ही मोर नविलू ते मोठे दवरता आहार संग्रहा खातीर भायर आनी भोंवन येता आनी परत थंय येवन ते मोट्याचेर बसून ताका काव दिता केदना केदना थंय येवन ते मोट्याचेर बसतकी ते भितर आशिल्ले ते एम्ब्रियोक कळटा हां म्हगेल रक्षणेक कोणकी वयर आसा म्हगेल रक्षण दिता आसा ते रक्षणेंतू अनुभव ताका येता आनी ते मोठो भायर येता पिल्ल भायर येता ती आवसूल ಒಟ್ಟು ಸೇरून भायर येता हें सेकेंड थिंग की स्पर्श आमकां स्वाम्यांगेले आशिर्वाद ಹೆಚ್ಚು विधानार बेळटा तांणी आमगेले माथ्यार हात दवरून अभय हस्त दवरून सांगता ती तुका बरेपण जावो देव बरें करो म्हणून कशी ते मोर ते मोठेक काव दितकी तशी तांगेले मंत्राक्षत तांणी आपूण दिल्लेले नाल्ल आमी घरा व्हरून दवरल्यार पुरो आनी तांणी आमकां कसांनी सांगता म्हणून ना ते नाल्ल घरा व्हरून दवरल्यार घरांत आशिल्लें सगळें दारिद्र्य निवारण जाता आमगेले अनुग्रह आमगेले उद्धार जाता हें सेकेंड विधान स्पर्श थर्ड एक विधान आसा फिशस मोठे दवरला रे न्हंय उदकांतू पत्रा संदींतू नवे पन्ना मुळाक मोठे दवरून ताजेवरी दृश्टी दवन पळयता उरताची केदनाय थंयच पळयता उरता कोणे येत की शत्रू येत की ताका कोणेपणी नाश करतात की ते कशी भायर येवचे म्हणून हे दृश्टी ताजेवर पोवन 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 ते दृश्टीच्या परिणामाचेर ते मोठ भायर येता ते दृश्टी पोवन पोवन ते मोठे भायर येता आनी मदर फिश ताजे ಒಟ್ಟು मेळून येता आमी स्वाम्यांगेले दिग्विजयोत्सव करता ती ताजें मूल कारण कसं म्हळ्यार तांगेले दृश्टी गांवाचेर पडो म्हणून केवल तांगेले दृश्टी पडल्यार मात्र तांकां नगर प्रदक्षिणे करता ती सगळे गांव पळयता ते तांणी खंय खंय तांगेले दृश्टी पडता की ते गांव सुभिक्ष जाता म्हळ्यार कारणाक आमी तांकां नगर प्रदक्षिणे करून दिग्विजय करतात तांणी खंय खंय भोंवन येता ती आमकां सगळे एक आश आसता आमगेले घरा मुखार एक 5 मिनटां राबून आमी फलसमर्पण केल्यार तांगेले दृश्टी तितले सेकंडाक पुणी आमगेले घराचेर पडो आमगेले घर उद्धार जावो म्हणून केवल तांगेले दृश्टी पडल्यार मात्र तांगेले दृश्टी म्हळ्यार आनी तांणी थंय कशें भितर येवन तांणी पादस्पर्श करता म्हणून तांगेले दृश्टी आमचेर पडल्यार मात्र तितले पुरो आमगेलो आत्म उद्धार जाता हें थर्ड टायप आनीक फोर्थ टायप आसा फायनल ते म्हळ्यार शब्द गरुड पक्षी अत्यंत हायेस्ट टालेस्ट रुखाचेर वयरचे एक ब्रांचार वचून गूड बांदता आनी थंय मोठे दवरता ताजे वयर घुंवता उरता घुंवता घुंवताचे एक शब्द क्रिएट करता अल्ट्रासोनीक सावंड ते अल्ट्रासोनीक सावंड हे मोठ्याचेर पडता उरता ताका एक अभिरक्षण मेळटा मिगेल कोणकी एकलो वयर मिगेल रक्षण करता आसा वयरीच म्हाका पळोवन घुंवता आसा आनी तो म्हाका कम्युनिकेट करता आसा की हांव तुका रक्षण दिता आसा तुगेले अभय हांव पळोवंक येता आसा म्हणून एक रक्षणे ते पिल्लाक म्हळ्यार ते एकसांक मेळटा तशें मेळून ते अल्ट्रासोनीक सावंडाच्या परिणामाचेरीची हें मोठ्ठ भायर येता आनी ते पिल्ल हांसून म्हणके उड्डून वयर वता ते स्वाम्यांगेले आशिर्वचनाक आमी राखची हेची कारणाक केवल तांगेले वाणींतू खंयचे शब्द येता ते आमगेले कन्नार पडल्यार पुरो आमगेले स्वरूप उद्धार जाता आमी आत्मोद्धार करून घेवन आमी खंयचे आमकां आत्मज्ञान मेळचें आशिल्लें तें आमकां मेळटा आनी आमगेलो आत्म उद्धार जाता त्या खातीर आमी गुरूंक म्हणटा ती गुरुगीतांत म्हणटा ती अनेक जन्म संप्राप्त कर्मेंधन विदाहिने आत्मज्ञानाग्नी दानेन तस्मै श्री गुरवे नमः म्हणून कितकी जन्मांतू आमी हांव सांगिल्लें न्हय आमी हांव केल्लेलें म्हण भावनेंतू कोरून कोरून ऋण सगळें बांदून घेवन एक व्हड लाकडाचे राशीशी जाला केवल तांणी आत्मज्ञान आमकां कसो दिता ती उपदेश दिता ती मार्गदर्शन दिता ते मार्गदर्शनांनीची ते कर्मबंधन पुरा कर्माचे एक व्हड राशी कसं आसा ते राशी भस्म जावन वता ज्ञानाग्नी म्हळ्यार कसं तांणी दिता ती ते ज्ञानाग्नी कारणांतूची आमगेले कर्म सगळे नाश जाता अशी तांणी आशिर्वाद करून आमकां केवल शब्द रुपारी आमकां आशिर्वाद करतात अशी 4 विधानाचेर तांकां तांगेलो अनुग्रह आमकां निरंतर मेळटा आसा आमी ते अनुभव घेवका जाल्यार आमकां ते इनवॉल्वमेंट जाय की स्वाम्यांगेलो अनुग्रह ते आमकां मेळटा आसा म्हळ्यार अनुभव आमी घेवका जाल्यार तितले इनवॉल्वमेंट तितले अटॅचमेंट आमकां स्वाम्यांगेले वयरी गुरुतत्वाचेर जावका पडटा आतां इतले मेळटा आसा आमकां गुरू परंपरेचे अनुग्रह मेळटा आसा आशिर्वाद मेळटा आसा आमी ऋण तिरसूच कशी 3 विधान आशिल्ले मागची कालाक एक गुरुदक्षिणे दिवचे गुरुदक्षिणे दिवन तांणी दिल्लेले आत्मविद्येक आमी प्रति जावन कसापुणी दिवन आमी ऋण तिरसूंक आतां ते काल ना गुरूंक दक्षिणे दिवचे तितले व्हड मनुश्य आज थंय कोणे जन्मा येयनी नेक्स्ट विधान आशिल्लें की विद्येक प्रतियागी विद्ये गुरूंक गेल्यार आत्मविद्या घेवची आमगेल्या खंयची एक महान विद्या आसता ते तांकां शिकोवचें तसली भी योग्यता आमकां कोणाक ना तांणी स्वयं देवांश संभूत ज्ञानाचे सागर आसा ती तांकां शिकोवची कसली योग्यता आमकां कोणाक ना द थर्ड ओनली ऑप्शन लेफ्ट इज की गुरु शुश्रूषया विद्या
सेव कोरनो तांगेलागी हे आत्मज्ञान घेवचे हे सेव आमी घेवचे सेव आमी करचे तांगेले तांणी खंय खंय वास्तव्य करता ती तांगेले सेव करचे तितले मात्र न्हय ते दॅट इज वन पार्ट अनदर पार्ट इज तांणी कसन उपदेश दिता ती तेजे पालन करचे तांकां खूश जावचे आमी तांगेले येवन तांगेले सेव जायते तांगेले वास्तव्य अंतू तांकां खंयचे त्रास जायनाशे तशें पळोवन घेतले दॅट इज वन पार्ट जाल्यार तांणी कसो उपदेश दिला आमकां ताजें पालन केल्यार तांकां आनी इतली चड खुशी ते पालन करचे बुद्धी आनी योग ते आमकां परंपरेंतू निरंतर जावन मेळता उरका तांनीच योग दिवका खंयचें काम करता जाल्यार आमी तांणी मस्तलो आतां इतले लोकांक सन्मानांनी केल्ले स्वाम्यांनी ते कार्यक्रमांत मस्त लोकांक हे व्हड कार्यक्रमांत 550 वर्सां कार्यक्रमाक सहकार दिले म्हणून मस्त लोकांक सन्मान केले अनुग्रह प्रसादांनी दिले होय दॅट इज ऑल तें तांगेलें व्हडपण म्हळ्यार तांगेलें एक ग्रेटनेस की सन्न सन्न काम करतालेंक गुर्त केलें तें सगळें होय जाल्यार आमगेलें कर्तव्य कसो आसा आमी केलेलें ना स्वामी तुमी दिलेली बुद्धी तुमी दिलेली शक्ती तुमगेल्या चरणांतू आमी पळोवन आसा ती आमकां असलेच मार्गदर्शन हे सेव करचे तसले बुद्धी बी मेळका आनी ते योग बी दिवका केवल बुद्धी असल्यार जायना ताका योग उरका कितले लोकांक काम करचे बुद्धी आसा जाल्यार दुसऱ्या गांवांत आसा ती फॉरेनांत आसा तांकां योग ना हांगे हे एक आमगेले सागरचे समाजाचे 60 वर्साचे कार्यक्रम चलता आसा दोन उभय गुरुवर्य आमकां आनी खंय मोस्टली पळोवचें मेळना असले समागम हे पळोवचें येवका जाल्यार एक योग बी जाय न्ही ते योग बी तांणी दिवका तांगेले संकल्पांत आसला रे ते कोण मनुष्य थंय आसो तो कितले फॉरेनांत उरो खंय उरो तो येवन पावता करेक्ट टायमार येवन पावता ते योग बी तांणी दिवका ते बुद्धी बी तांणीच दिवका हे बुद्धी आनी योग आमकां केन्नाय परमपूज्य गुरुवर्यांगेले सान्निध्यातान आमकां मेळता उरो समस्त समाजाक मेळता उरो गुरूंगेलें महत्व केवल आत्मज्ञान मात्र न्हय आमगेलें स्वरूप उद्धारक आमी कोरून घेवका तांणी कशी दीक्षितम शिष्य मोक्षार्थे साक्षात्कृत महत्पदम एक महान पदवी ते संन्यास पदवी म्हळ्यार एक महान पदवी आश्रम पद्दतींतू अत्यंत महान पदवी ते संन्यास पदवी खंयचे खातीर तांणी संन्यास ग्रहण केला म्हळ्यार कोण कोण तांगेले मागशी येतात की तांकां नमूंक येवन तांकां फॉलो करतात की तांकां सगळ्यांक तांणी ऑलरेडी जीवन मुक्त खंयचे दिवस तांणी संन्यास ग्रहण करून काशाय वस्त्र धारण केले तेच दिवस जीवन मुक्त तांकां न्ही आनी आमी सांगता म्हणून ना जाल्यार कोण कोण आमचे तसले सन्न म्हळ्यार अल्प लोक गृहस्थ लोक आमगे लौकीक कर्मांतू आमी सगळे वेव्हार करता आसा ती आमकांय तांगेलेच मार्गार आपूण व्हरून आमकांय मोक्ष दिवयता ती सगळ्या शिष्यांक आमकां एक मार्ग दाखयता ती म्हणून ताणें एक संन्यास ग्रहण केलेलें आसा तसले गुरूंगेले आशिर्वाद आमकां सगळ्या सर्वांकय सदैव आमकां आमगेल्या चेडवांक आनी आमगेले फूल यंग जनरेशन येवचे जनरेशनाक पुराच अशी मेळता उरो म्हणून स्वाम्या लागीं प्रार्थना करून आनी म्हळ्यार आमी हांव फुडें सांगिल्लें म्हणके दोणी नानु नीने ಅದನ್ನು ನಡೆಸುವಂತ ನಾವಿಕ हे ಭಾವನೆ ನಮಗೆ ಯೋಕ ಕಿ ವೀಣೆ ನಾನು ನೀನೆ ಅದನ್ನು ನುಡಿಸುವಂತ ವೈಣಿಕ ಒಳಗೆ ಇರುವ ದನಿಯು ನಾನು ನುಡಿತವೆಲ್ಲ ನಿನ್ನದು आम्ही वॉयस बॉक्स मिगेलेचे जाल्यार उलयशीत आशिल्ले तांगेले अनुग्रह आनी तांगेले आशिर्वादांनी आमकां उलोवचे नवे हांगे काम करचे योग्यता योग सगळं प्राप्त जाता आसा तसले योग तांणी सदांय आमकां दिवंती हे सगळे समाजाचेरी आमकां समस्त बांधवांचेरी कोण कोण दूर आसात की परगांवांत आसात की उद्योगा निमित्त सगळ्यां वयरी हांगा खंयची कारणां निमित्त येवचे जायना तेल्ले लोकांक बी तांगेले आशिर्वाद सदैव मेळता उरो निरंतर तांगेले चरण सेव करचे भाग्य आनी योग आमकां केन्नाय मेळता उरो म्हणून प्रार्थना करून हे एक दोन उतर संपन्न करता स्वाम्यांक आनी कसने उलयतना चूक जालेले आसल्यार स्वाम्यान क्षम करून आमकां उद्धार करता म्हणून अनेक परत तांकां मागणी करून दोन उतर संपन्न करता प्रवीण कुमार बसरूर हांनी आज हे सभेंतू एक देवाल बद्दल आनी एक गुरू महिमे बद्दल कसकसाने आमकां एक मेळटा म्हणले बद्दल आज एक ज्ञानपूर्ण एक 4 उतर उरलेल्याक हांव मी ताका समाजा पर जावन अत्यंत हृदयपूर्वक धन्यवाद सांगता सर तशींचे आतां आमगेले हे वज्र महोत्सवांतू 12 म्हयने हे कसन एक हवन चल्लें ते हवनाचे सेवादार कोण आसाची तांकां आमी आजी उभय स्वाम्याल्या उपस्थितींतू एक अनुग्रह मंत्राक्षते दिवोका म्हण घेवन स्वाम्याले मार्गदर्शन घेवन घेवन हे कार्यक्रम आमी आयोजन केलें तांतू
आम्ही आजे हवना सेवादाराले नाम वाचताची तांनी दय कोरनू हांगे घेऊन स्वाम्यालेगी अनुग्रह मंत्राक्षत घेऊ का म्हणून घेऊन हांव विनंती करतो असा. प्रथम जावन प्रसाद रघुवीर पै आनीक मोहनदास शानबाग कुपगड्डे हांनी दोन्ही समाज बांधवांना आमगेले हे वज्र महोत्सवाचे प्रसाद पैना चढ कमी पुरा हवनाचे सेवादार जावन हांतू भागी जालेची. तशींची मोहनदास कुपगड्डे हांनी सहवनांतू भागी जावन तांणी हे आमगेले कार्यक्रम यशस्वी जावच्या कारण जाल्याची तांणी दय करून स्वाम्यालेक एक अनुग्रह मंत्राक्षत घेऊ का म्हणून हांव विनंती करता. तशींची के गणेश मल्ल्या राधाकृष्ण हुलेकल नागेश मोहन नायक बेंगरे रघुवीर श्रीनिवास प्रभु सेवादाराले कोणाला नावां पळयताची तांणी दय करून बेग बेग येव का. तशींची हांगा स्वाम्यांक राबून एक प्रणाम करून तशी वचका म्हणून विनंती करता असा. शंकर प्रभू मधुसूदन बी शणै प्रशांत अनंतराव हुलेकल शिवानंद भंडारकर विठ्ठल वैकुंठ भंडारकर मधुसूदन बी शानबाग मधुसूदन बी शानबाग सदानंद एस नायक बेंगरे सद्वैष्णव व्रातकराचितांग्रिः सरोरुह सोमसमानवक्त्रः सुदर्शनाद्याश्रित पाणिपङ्के रुह सदा रक्षतु वेङ्कटेशः एस गोविंदराज प्रभु वेङ्कटेशः
ಎಸ್ ಗೋವಿಂದರಾಯ ಪ್ರಭು, सदा रक्षतु पुरुषोत्तम श्रीनिवास प्रभु, नागेंद्र एन पै मलकोडकर, सागर पुरवास हे वेंकटेशा भक्त हृदय वासा हे श्रीनिवासा सागर पुरवास हे वेंकटेशा भक्त हृदय वासा ವೆಂಕಟೇಶ್ ವೈಕುಂಠ ಕಾಮತ್ ಕೆರೆಹಳ್ಳಿ, नयन मनोहर रमणीय रूप नयन मनोहर ವಿ ಮಹೇಶ್, रूप जगदोद्धारक दिव्य स्वरूप सागर पुरवास हे वेंकटेशा ಬಂದ್ಯಾರ भक्त हृदय वासा हे श्रीनिवासा ಆಮೇಲೆ ಎಚ್ ವಿ ಜಗದೀಶ್ ಶೆಣೆ, ಎಚ್ ವಿ ಜಗದೀಶ್ ಶೆಣೆ, वैष्णव व्रात करा ವಿನಾಯಕ್ ದಾಮೋದರ್ ನಾಯಕ್, सरोरुह सोम समानव ವಿನಾಯಕ್ ದಾಮೋದರ್ ನಾಯಕ್, ಅನಂತ ದಾಮೋದರ್ ನಾಯಕ್, सुदर्शनाद्याश्रित पाणि पंके ವಿನಾಯಕ್ ಗೋವರ್ಧನ್ ಬೇಂಗ್ರೆ, रुह सदा रक्षतु वेंकटेशः सदा ರಾಮನಾಥ್ ಪಾಂಡುರಂಗ ನಾಯಕ್, वेंकटेशः सदा रक्षतु वेंकटेशः ವಿಶ್ವನಾಥ್ ಲಕ್ಷ್ಮೀನಾರಾಯಣ ಪೈ, ಎಚ್ ಕೇಶವ್ ಪ್ರಭು, ಎಚ್ ಕೇಶವ್ ಪ್ರಭು, सागर पुरवास हे वेंकटेशा भक्त हृदय वासा हे श्रीनिवासा सागर ಕೃಷ್ಣಮೂರ್ತಿ ಶೇಷಗಿರಿ ಪೈ, ಜಮ್ ಬೇಕ್ರಿ ಸಿರ್ಸಿ, ನಾಗಪ್ಪ ಎಂ ಶಾನ್ಬಾಗ್, ಸುನೀಲ್ ಎಸ್ ಗಾಯ್ತೊಂಡೆ, सद्वैष्णव व्रात करा चितांग्रिः ಪ್ರಸಾದ್ ಗೆತಲೆ ದೈಕೂರ್ನು ರಬ್ಬುನು ಪಾಯ್ ಪಡ್ಕ, ಸುನೀಲ್ ಎಸ್ ಗಾಯ್ತೊಂಡೆ, ವೆಂಕಟೇಶ್ ಜಿ ಪ್ರಭು, ವಿನಾಯಕ್ ಕಮಲಾಕರ್ ನಾಯಕ್, ವಿನಾಯಕ್ ಕಮಲಾಕರ್ ನಾಯಕ್, ಪಳೈತ ಎಚ್ ಜಿ ಮಂಜುನಾಥ್ ಪೈ, ಸತೀಶ್ ಗೋಪಾಲಕೃಷ್ಣ ಕಾಮತ್,
सतीश गोपाल कृष्ण कामत, संदेश सीताराम नायक, संदेश सीताराम नायक, रवींद्र शानबाग, रवींद्र शानबाग, जनार्दन नायक हुंकेरी, जनार्दन नायक, केवी सुब्राय शणै, श्रीकांत डी कामत, सदा रक्षतु श्रीकांत डी कामत, वेङ्कटेशः गणपति एस नायक, रमेश आर शानबाग, गणपति एस नायक, रमेश रामकृष्ण शानबाग, हे वेङ्कटेश भक्तहृदयवासा हे श्रीनिवास सागरपुरवास तिलक रामदास नायक, वेङ्कटेश भक्तहृदयवासा तिलक रामदास नायक, श्रीनिवास नयन मनो एच राजेंद्र पै, रमणीय रूप नयन मनोहरा रमणीय एच राजेंद्र पै, जगदोद्धारक अशोक ए कामत, दिव्य स्वरूप सागर पुरवास हे वेंकटेश गणेश नारायण प्रभु गोळगोड, हे श्रीनिवास पी एस प्रभु, पी एस प्रभु, पुरुषोत्तम सदाशिव प्रभु, मधुसूदन बी प्रभु गोळगोड, तीराचे पश्चिम तटारी असैकत गेले भव्य सन्निधान संजय राघवेंद्र नायक, विश्वावसु संवत्सर संजय राघवेंद्र नायक, फाल्गुन शुद्ध अष्टमी तिथिक जल्ले तगेले आगमन दर्शन घेतले सुधाकर एन शणै, भक्त जन सुधाकर एन शणै, दर्शन घेतले सर्वै हेब्री गणपति नायक, जन श्रीनिवास गोविंद श्री वेंकटेश गोविंद हेब्री गणपति नायक, रामकृष्ण वी नायक, रामकृष्ण विष्णु नायक, घेतले सर्वै भक्त हे ना हे जरा. दर्शन घेतले सर्वै भक्त जन रक्त तो अंका संकट लक्ष्मीकांत आर शणै, लक्ष्मी रमण लक्ष्मीकांत आर शणै, सागर पुरवास हे वेंकटेश एन कामत, भक्त हृदयवासा हे वेंकटेश नागेश कामत, ವೆಂಕಟೇಶ್ ಕಾಮತ್ ಗೆಣಸಿನ ಕುಣಿ, ವೆಂಕಟೇಶ್ ನಾಗೇಶ್ ಕಾಮತ್ ಸಾಗರ, ವೆಂಕಟೇಶ್ ಕಾಮತ್ ಗೆಣಸಿನ ಕುಣಿ,
एम सुब्राय प्रभु एम सुब्राय प्रभु श्रीकर त्रिविक्रम नायक एम सुब्राय प्रभु श्रीकर त्रिविक्रम नायक सुधाकर एस पै सुधाकर शंकर पै हरिनामस्मरणान्तु हरिनामस्मरणान्तु कोर्यात गेले चिंता पुरुषोत्तम बी शणै करुणासागर राम प्रसन्न करुणासागर राम प्रसन्न श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय आणि कोण घेतील नाची अनेक पटी तांगेल नाम वाचता दय करताना असल्यारे हंगे हुंगेनो मंत्राक्षत घेऊ का म्हणगेनो विनंती करता सुधाकर नारायण शणै राम प्रसन्न कर्ता ವೆಂಕಟೇಶ್ ಕಾಮತ್ ಗೆಣಸಿನ ಕುಣಿ दुःख हरण पापना ಸುಧಾಕರ್ ಎಸ್ ಪೈ ಸುಧಾಕರ್ ಶಂಕರ್ ಪೈ सागर पुरवास हे वेंकटेश भक्त हृदय वासा हे श्रीनिवास नयन मनोहर रमणीय रूप जगदोद्धारक दिव्य स्वरूप सागर पुरवास हे वेंकटेश भक्त हृदय वासा हे श्रीनिवास श्रीनिवास गोविंद हंगे विशेष सूचना परस्थळिक कोण वच्च्या बाहेर सरची तांकां देवस्थानांतू जेवणा व्यवस्था केल्या तांणी दय करून जेवण करून घेनो वचका म्हणून घेनो हांव तांगे लेगी विनंती करता आता आम्ही हे कसं एक वज्र महोत्सवा बद्दल एक हवना सेवादारांका उभय स्वामाले दिव्य हस्तेन एक अनुग्रह मंत्राक्षत दिवका म्हणून केले सर्व लोक पावला म्हणून हांव लेखता परमपूज्य दोन्ही स्वाम्यांका अनुग्रह कोण दिल्ली खातीर हांव भक्तीपूर्वक प्रणाम करता सा आता इतली वेळ दो आम्ही राखता बसील तसले एक क्षण परमपूज्य दोन्ही स्वाम्याला एक आशीर्वचना कार्यक्रमात चलता प्रथम जावन हाज्या पुढे एक वंदनार्पणा कार्यक्रम कोरका म्हणून हांव आमगेले समाज अध्यक्ष वेंकटेश प्रभू हांगेले हांव विनंती करता सा समाजाचे आराध्य देव वेंकटरमणाक पांय पडूं परिवार देव महालक्ष्मीक आनी सिद्धिविनायकाक पांय पडूं समाजाचे संस्थानाचे आराध्य देव रामदेव वीर विठ्ठलाक पांय पडूं तशींच कैवल्य मठाचे आराध्य देव भवानी शंकराक पांय पडूं वेदिकेर उपस्थित आशिल्ले परमपूज्य श्री विद्याधीश तीर्थस्वाम्याला चरणाक नमस्कार करून तशींच कैवल्य मठाधीश श्री शिवानंद सरस्वती स्वाम्याला चरणाक पांय पडूं तांगेली अनुमती घेवन वंदनार्पणेचे एक दोन उतर उलयता आसा कित्याक म्हळ्यार आमगे इतलो व्हड कार्यक्रम केलो तेन्ना सर्व लोक सहकार हें ना जाल्यार हें करचें ना तांकां वंदनार्पण करचें कर्तव्य म्हणून न्हू एक दोन उतर तुमगे दवरतास प्रथम जावन आमी पोर हें हवनाचें 60 वर्साचे कार्यक्रम कोरका म्हणून पोर वर्धन तिंतू हें केलें ताजेकिंता फुडें आमगेल्या विद्याधीश तीर्थ स्वाम्यांक आतां विनंती करून अशें कोरका म्हूण केल्या तुमी हाका येवन उद्घाटन करून ताका चालन दिवका म्हणून विनंती केल्ली ताजे प्रकार अशें कोरका म्हणून मार्गदर्शन दिवका म्हणून तांचे विनंती केल्ली स्वाम्यान त्या वेळार आमकां हें करून मार्गदर्शन दिवन हें कार्यक्रम उद्घाटन करून चालन दिल्ली हे 12 म्हयन्याचे कार्यक्रम आमगेले यशस्वी जावन
चल्ल्या म्हणून सांगच्याका हांव संतोष पडटा. ह्या संदर्भारी सर्व समाजात आडಳಿತ मंडळी आणि समाजा पर जावन गुरुवार हांकां अत्यंत भक्तीपूर्वक धन्यवाद समर्पण करतात. तशेंच जे कैवल्य मठाधीश तांकां एक हवना भितर येवका पूर्ण वतीन भागवयसुका म्हणून आमी विनंती केल्ली. त्या प्रकार मध्य एक हवनान ताणें येवन हवनाच पूर्ण वतीन ताणें भागवयसून आमकां आशिर्वाद केल्ले. त्या आज वेदिकेर उपस्थित आसाची त्या स्वाम्यांक आमच्या समाजा वतीन आडಳಿತ मंडळी वतीन गौरवपूर्व जावन धन्यवाद समर्पण करता. तशेंच स्वामी अलबर्शी आयिल्ले दोन्ही उभय मठाचे वैदिक वृंदाक समाजा तर्फेन आडಳಿತ मंडळी तर्फेन धन्यवाद समर्पण करता. आणि पयरी 2-3 दीस चल्लेले सहस्र कुंभाभिषेको, महाविष्णू हवन, सिंहाळ अभिषेको, वर्धंती उत्सव हाका आयिल्ले परस्थळीक वैदिकांक समाजा पर जावन धन्यवाद समर्पण करतात. आणि 3 दिवस व्यंकटेश महात्मे प्रवचन केले तसल्या वेदमूर्ती रामकृष्ण भट मामाका समाजा तर्फेन आणि आडಳಿತ मंडळी तर्फेन गौरवपूर्ण जावन धन्यवाद समर्पण करतात. आणि समाजा वैदिक आणि पुरोहित ह्या पुरा कार्यक्रमात उत्साहान भागवयशिल्ल्या तांकां समाजा तर्फेन आणि आडಳಿತ मंडळी तर्फेन धन्यवाद समर्पण करतात. आणि धर्मदर्शी मंडळी सर्व सदस्यांक तांगेलो सहकार अशी मुखार पासून उरो म्हणून तांकां विनंती करताची तांकां सगळ्या लोकांक धन्यवाद समर्पण करतात. आणि प्रति म्हयने चल्ले तसले हवनांतू सेव केल्लेले समाज बांधव आणि परस्थळीक आशिल्ले बेंगळूर, शिवमोग्गा अशें आशिल्ले आयिल्ल्यान त्या सेवेंत भागवयशिल्ल्या पुरा समाज बांधवांक समाजा पर जावन आणि आडಳಿತ मंडळी पर जावन धन्यवाद समर्पण करतात. आणि महिला मंडळी अध्यक्ष सदस्यांक तांकां संपूर्ण हे भजनकी ते पुलगांची कसं सांग केल्ल्याक आनी केलो काल वार्षिकोत्सवात भोवमान पुरा दिवन प्रोत्साह दिल्ले आसतना तांकां ताजे खातीर महिला मंडळी तांकां तांगेलो सहकार अशींच कमिटी बरशी उरो तांगेलो सहकार अपेक्षा करताची तांकां सगळ्या लोकांची वंदना समर्पण करता. आणि ह्या पंत युवक मंडळीच्यान मस्त काम केल्लें आसा. मस्त म्हळ्यार तुमकां तुमच्या परत थंय डेकोरेशन काही हांगा लायटिंग हें नव्यान हांगा कोरका सगळ्या लोकांक पळोवचे अवकाश जावका. देवस्थानात 2 समय उरचे देखून थंय जाग्याचे तोंदरे जाता म्हण घेवन संपूर्ण हें युवक मंडळी जबाबदार घेवन केल्लें आसा. तांकां नांव सांगचें हें करना जाल्यार 1-2 लोकांना नांव सांगून तांगेल्या मंडळीक सांगता आसा. संजय हुलेकर ಮತ್ತು ಸಂಗಡಿಗರು, जगन्नाथ भंडारकर ಮತ್ತು तांगेली ट्रूप रात दिवस ताणें काम केलें. होमा कुंड कोतलागायत तो द्वार बंचेक हांगा स्टेज हज्जे हेजे पुरो तांगे जबाबदार घेवन केल्लें आसा. तांकां तांगेल्या संगडीक सगळ्या लोकांची समाजा पर जावन आडಳಿತ मंडळी पर जावन धन्यवाद समर्पण करता. आणि मिडिया टीम प्रमोद प्रभू, रवीश प्रभू, विशाल पडियार, श्रीराम कारगल आनी तें शूटिंग केलें तसलें टीम हाजे गोंयांत आनी हें केल्लें तांकां सगळे टिमाक आडಳಿತ मंडळी तर्फेन आनीक धर्मदर्शी मंडळी तर्फेन धन्यवाद समर्पण करता. आनी इतलो पुरा कार्यक्रम केल्यार बरे फुड्डा वेवस्था करना जाल्यार सगळ्या लोकांना सवंग घेवपाक जाता. जाल्यार फूड कमिटीन बरी जबाबदार घेवन सगळ्या लोकांक योग्य रितीन योग्य टायमार फुड्डा वेवस्था केल्ले आसा. तांकां सगळ्या लोकांची आडಳಿತ मंडळी तर्फेन आनीक धर्म जे समाजान धन्यवाद समर्पण करता. आणि देवस्थानाक लायटिंग केल्ले डेकोरेशन मैक वेवस्थे तांकां सगळ्या लोकांची धन्यवाद समर्पण करता. आनीक देवस्थानाचें फुल्ल क्लिनींग करता उरले तसल्या क्लिनींग कमिटीक सर्व सदस्यांची धन्यवाद समर्पण करतात. धार्मिक समिती म्हळ्यार 2-3 दीस जाले ते यज्ञाक जावं तसलें साहित्य परत त्या टायमार हांडिवचें हाडोसून दवरचें परत केलें तसलें धार्मिक समिती बालकृष्ण शेणे आनी देवू शेणे हांकां मस्त काम केल्लें आसतना तेज्या आज वर्धंती जावंक आशिल्लें साहित्य सहस्र कुंभा जावंक आशिल्लें साहित्य पुरा त्या टायमाक कोण भटमामा पाविल्लो आसा तांकां विशेश जावन हांव धन्यवाद समर्पण करता. आनी दानिगळू हें व्हड कार्यक्रम करचे आमी इतलो पुराची एक हें जाता म्हणल्यार घालनाशें जनावर सहकार मेळटा म्हूण जाल्यार मस्त लोकांना रुप्पें बंगार दुडवा रुपार वस्तू रुपार दिवन आमगेल्या कार्यक्रमाक
संपूर्ण सहकार दिल्ले आसा त्या सर्व समाज बांधवांक आडळीत मंडळी तर्फेन धन्यवाद समर्पण करता आसा. आनीक आमगेल्या ऑफिसांतो म्हळ्यार एक सगळे लोकांचो सेवे रशीद घालका तांकां तें साहित्य रेडी करून दिवका तसले पुरा काम केलें निर्वहित तसले किशोर पै, नारायण शेणै, सुब्राय शेणै, टीम गणेश मल्ल्या आनी श्यामण्णा आनी तांकां केल्लो लोक सहकार दिल्ले आसा. तांकां सर्व लोकांची आडळीत मंडळी तर्फेन विशेष जावन धन्यवाद समर्पण करता आसा. आनी ऑफिस आमगेले ऑफिस चेड वरागू आनी परत कार्तिक आनी मस्त काम केल्लें आसा तांकां धन्यवाद समजता. आनीक हे इतलो पुरो कार्यक्रम जावं जाल्यार प्रचाराक हक्क हें केल्लें आसा. पत्रिका वरादिगार आनी नगरसभेचे केल्लो बॅनर बांदच्याक परमिशन ताका, पुलीस इलाक्याचें रूट चेंज करच्याक तांगेलें परमिशन घेतिल्लें आसा तांकां, आनीक सर्व इलाक्याचे सहकाराक समाजा परत जावन तांकां धन्यवाद सांगचे इश्ट पडटा. आनी प्रत्यक्ष परोक्ष जावन सहकार केल्ल्या सगळ्या समाज बांधवांक अनंत अनंत धन्यवाद. आनीक आमी हे इतलो व्हड कार्यक्रम केल्ले आसा. 2 स्वाम्याक हांगा आमंत्रण केल्लें आसा. तेन्ना आमगेल्या आडळीत मंडळी तर्फेन की समाजा तर्फेन की कसलेय तरा स्वाम्याक बेजार जाल्ले आसलेली दोन आसलेली ते आमकां क्षम करता आनी समाजाक मनपूर्वक आशिर्वाद करता म्हणून तांकां विनंती करता आसा. आनीक इतलो व्हड कार्यक्रम करता जाल्यार सगळ्या लोकांचो अभिप्राय येयलो होरेकाणीक करता किंचित येता म्हूण सांगून जाल्यार आमकां 8-10 दिवसां जाय तितलो पुरा साहित्य समाज बांधवान दिल्लें आसा. तांकां विशेश हांव धन्यवाद समर्पण करता आसा. आनी हे वंदनापर्यंत उरलेल्यान खंयचे चूक येतल्यार स्वाम्यान क्षम करून आमकां मनपूर्वक आशिर्वाद करता म्हूण स्वाम्याले विनंती करून म्हगेले 2 उतर समाप्त करता.